पुणे मोक्का कोर्टात सीबीआयचा धक्कादायक अहवाल आला। तत्कालीन एसीपीला देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप आहे। अनिल देशमुख गृहमंत्री असतानाच प्रकरण तापलं। जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडेंची सीबीआयकडे कबुली, तर विजय पाटील आणि गिरीश महाजन प्रकरणी धमकीचा आरोप करण्यात आला। अनिल देशमुखांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एसपी प्रवीण मुंडेंनी सीबीआयला दिलेला जवाब काय आहे ते पाहूया। विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरुद्ध दिली होती तक्रार। तक्रारदार येण्यापूर्वीच अनिल देशमुखांचा मला फोन आला। अनिल देशमुखांनी सांगितले की विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि ब्रीफ करतील। त्यानंतर प्रवीण चव्हाण आले आणि त्यांनी तक्रारीबाबत सांगितले। अनिल देशमुखांचे आदेश आहेत, एफआयआर दाखल करा असे सांगितले। मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितले, कारण ते सांगत असलेला घटनाक्रम हा जळगाव हद्दीतील नव्हता। पण तसे करण्यास तक्रारदाराने नकार दिला। पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला। त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवतो असे सांगितले। मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला। तक्रारदाराकडून पाठपुरावा आणि थेट गृहमंत्र्यांना फोन, यामुळे मी संपूर्ण घटनाक्रम नाशिक आयजी कायदा सुव्यवस्था पोलीस महासंचालक यांना सांगितला। पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला। त्यांनी यावेळी मला धमकावले। एका एफआयआर साठी 3 वेळा फोन का करावा लागतो असे विचारले। सातत्याने गृहमंत्री धमकावित असल्याने अखेर गुन्हा दाखल केला। कोणतीही घाई नसताना 0 एफआयआर केवळ अनिल देशमुखांच्या दबावातून दाखल करण्यात आला। शिवाय 3 वर्ष विलंब झालेला होता। आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले। खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।